मराठा सेवा संघ द्वारा संचालित जिजाऊ रथ यात्रा का भव्य स्वागत महाराष्ट्र के गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी तहसील के नवेगांव बांध में बड़े उत्साह के साथ किया गया। इस रथ यात्रा का उद्देश्य संविधान, कानून और नागरिकों के अधिकारों के प्रति जन जागरूकता फैलाना है। यात्रा की शुरुआत 18 मार्च 2025 को छत्रपति संभाजीनगर से हुई थी और इसका समापन 1 मई 2025 को पुणे के ऐतिहासिक लाल महल में किया जाएगा। इस रथ यात्रा का मुख्य उद्देश्य नागरिकों में संविधान के प्रति जागरूकता बढ़ाना, उनके अधिकारों और कर्तव्यों की जानकारी देना है। नवेगांव बांध में जब यह यात्रा पहुंची तो स्थानीय नागरिकों, सामाजिक संस्थाओं और युवाओं ने भारी संख्या में उपस्थित होकर यात्रा का जोशपूर्ण स्वागत किया। यह यात्रा पूरे महाराष्ट्र का भ्रमण करेगी और विभिन्न जिलों में अनेक कार्यक्रम और उपक्रमों का आयोजन किया जाएगा ताकि अधिक से अधिक लोगों को संविधान की मूल भावना से जोड़ा जा सके। मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ रथयात्रा 2025 ही 18 मार्च पासून वेरूळगड येथून निघालेली आहे आणि 1 मे 2025ला लाल महाल पुणे येथे जाणार आहे। महाराष्ट्रातलं जे सध्याचं जे सामाजिक आणि धार्मिक कडूळ झालेलं, कलुषित झालेलं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून एक सामाजिक सद्भाव महाराष्ट्रामध्ये राहावा, जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा, ही मराठा सेवा संघाची गेल्या 35 वर्षापासूनची भूमिका आहे। तीच भूमिका घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर निघालेली आहे। सर्व जाती धर्मामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक संदेश घेऊन ही यात्रा निघाली। या यात्रेचं समापन 1 मे 2025 रोजी लाल महाल पुणे येथे होणार आहे। महत्त्वाच्या मुद्द्यासोबत घेऊन निघालेली आहे। सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ते संविधान आहे। देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे, जातीमध्ये आणि धर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल। त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्नमेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे। जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत, लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे।